हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर बघा, आज आपण पाहणार आहोत एक नवीन टॉपिक. त्या टॉपिकचं नाव आहे बघा सर्क्युलेशन ऑफ द हार्ट, जो की एक्झाम्समध्ये 100% विचारला जातो. तर बघा, नेमकं सर्क्युलेशन म्हणजे काय, सर्क्युलेशन ऑफ द हार्ट म्हणजे काय. तर बघा, काय करतं, जे हार्ट आहे ते हार्ट ब्लड पंप करून बॉडीकडे ऑक्सिजनेटेड ब्लडचा सप्लाय करत असतं आणि रिटर्न परत बॉडीकडून जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड रिटर्न परत हार्टकडे घेऊन येण्याची जी प्रोसेस आहे त्यालाच आपण काय म्हणतो, सर्क्युलेशन ऑफ दी हार्ट. तर बघा स्टुडंट, व्हिडिओ स्किप करायचा नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण मी तुम्हाला सर्क्युलेशन ऑफ दी हार्ट हे डिटेलमध्ये या व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर लेट्स स्टार्ट अ लेक्चर. बघूया आपण. बघा, ज्या सुपेरियर वेना केवा अँड इन्फिरियर वेना केवा. बघा, सर्क्युलेशन मध्ये ह्या ज्या वेना केवा आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. बघा, ज्या सुपेरियर वेना केवा आणि इन्फिरियर वेना केवा. तर ह्या सुपेरियर वेना केवा काय करतात, बॉडीच्या अप्पर साइडचं डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करतात आणि कुठे घेऊन येतात, राईट एंट्रियम मध्ये. यस, यानंतर आपण नेक्स्ट पाहू इन्फिरियर वेना केवा. आता ह्या इन्फिरियर वेना केवा काय करतात, बॉडीच्या लोअर साइडचं डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करून कुठे घेऊन येतात, राईट एंट्रियम मध्ये, आणि ते कोरोनरी सायनसच्या मार्फत राईट एंट्रियम मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड काय केलं जातं, सोडलं जातं. यस. तर बघा, ह्या सुपेरियर वेना केवा आणि इन्फिरियर वेना केवा यांबद्दल एकच लक्षात ठेवायचं की ह्या काय करत असतात, बॉडीच्या अप्पर साइडचं आणि बॉडीच्या लोअर साइडचं डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करतात आणि कोरोनरी सायनसच्या मार्फत राईट एंट्रियम मध्ये सोडतात. तर बघा, आता राईट एंट्रियम मध्ये आलेलं डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे येतं, राईट व्हेंट्रिकल मध्ये. कोणाच्या मार्फत येतं, कारण राईट एंट्रियम आणि राईट व्हेंट्रिकलच्या मध्ये कोणती ऑल प्रेझेंट आहे, ट्रायकस्पिड ऑल. ट्रायकस्पिड ऑल ओपन होते आणि राईट एंट्रियम मधलं ब्लड कुठे येतं, राईट व्हेंट्रिकल मध्ये. आणि राईट व्हेंट्रिकल मध्ये एंटर झाल्याच्या नंतर ब्लड ही ट्रायकस्पिड ऑल परत काय होते, रिटर्न क्लोज होते. यस. यानंतर काय होतं बघा, जे राईट व्हेंट्रिकल मध्ये आलेलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड हे पल्मनरी आर्टरीच्या मार्फत कुठे जातं, पल्मनरी ट्रंक कडे. बट राईट व्हेंट्रिकल अँड पल्मनरी आर्टरीच्या मध्ये इथे एक ऑल प्रेझेंट आहे. त्या ऑलचं नाव काय आहे, पल्मनरी ऑल. दॅट इज अ पल्मनरी ऑल. पल्मनरी ऑल ओपन होते आणि मग त्याला राईट व्हेंट्रिकल मधलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते पल्मनरी आर्टरीच्या मार्फत कुठे जातं, पल्मनरी ट्रंक कडे. यस. तर आता पल्मनरी ट्रंक कडे कशासाठी जातं बघा, ब्लड ऑक्सिजनेटेड होण्यासाठी. यस. लंग्स कडे गेलं, ब्लड ऑक्सिजनेटेड झालं. त्यानंतर बघा, जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लड कोण कॅरी आउट करत असतं, पल्मनरी वेन्स. ह्या पल्मनरी वेन्स काय करतात, बॉडी लंग्स कडचं ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे घेऊन येतात, लेफ्ट एंट्रियम मध्ये. यस. लेफ्ट एंट्रियम मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आल्याच्या नंतर ते कुठे जातं, लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये. बट लेफ्ट एंट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्या मध्ये कोणती ऑल प्रेझेंट आहे, बायकस्पिड ऑल. ही बायकस्पिड ऑल काय होते, ओपन होते. ओपन झाल्याच्या नंतर लेफ्ट एंट्रियम मधलं ब्लड कुठे येतं, लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येतं. बघा, लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये आलेलं ऑक्सिजनेटेड ब्लड हे ॲओर्टिक ऑल ओपन होते आणि आर्क ऑफ ॲओर्टाच्या मार्फत कुठे जातं, बॉडीकडे. बॉडी कडच्या प्रत्येक सेल्स आणि टिश्यू कडे. बघा, ही काय आहे, ग्रेट आर्टरी. दॅट इज अ ॲओर्टा. ॲओर्टाचं रूपांतर नंतर स्मॉल आर्टरी मध्ये होतं. त्यानंतर आर्टरीचं रूपांतर आर्टेरिओल्स मध्ये होतं आणि आर्टेरिओल्स नंतर ते ब्लड कॅपिलरीज पर्यंत जातं आणि कॅपिलरीज मार्फत ते प्रत्येक सेल्स आणि टिश्यू कडे ऑक्सिजनेटेड ब्लड दिलं जातं. यस. यानंतर पुढे काय होतं, ज्या वेन्स आहेत म्हणजे जे वेन्युल्स आहेत, कॅपिलरीज ऑक्सिजनेटेड ब्लड घेतात आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड हे वेन्युल्स कडे देतात. मग ते वेन्युल्स डिऑक्सिजनेटेड ब्लड टिश्यू कडचं, सेल्स कडचं डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करून कुठे देतात, वेन्स कडे. दॅट इज अ मेजर वेन्स. तर मेजर वेन्स कोणत्या आहेत, इन्फिरियर वेना केवा अँड सुपेरियर वेना केवा. रिटर्न परत ह्या सुपेरियर वेना केवा आणि इन्फिरियर वेना केवा बॉडी कडचं डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करतात आणि कुठे घेऊन येतात, राईट एंट्रियम मध्ये.
बघा तुम्हाला समजलं असेल ब्लड सर्क्युलेशन. तर खूप सिंपल आहे, खूप सिंपल आहे. काय आहे, सुपेरियर व्हेना केवा आणि इन्फेरियर व्हेना केवा काय करतात, बॉडीकडचं डीऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करतात. कुठे घेऊन येतात, राईट एंट्रियम मध्ये थ्रू द कोरोनरी सायनस. यस, यानंतर राईट एंट्रियम आणि राईट व्हेंट्रिकलच्या मध्ये बायकस्पिड ऑल प्रेझेंट आहे. बायकस्पिड ऑलच्या मार्फत डीऑक्सिजनेटेड ब्लड राईट एंट्रियम मधून राईट व्हेंट्रिकल मध्ये येतं. राईट व्हेंट्रिकल मधून पल्मनरी आर्टरीच्या मार्फत पल्मनरी ट्रंक कडे जातं फॉर दी ऑक्सिजनेशन. यस, ऑक्सिजनेशन, ऑक्सिजनेटेड ब्लड. बघा पल्मनरी व्हेन्स ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी आउट करतात लंग्स कडून आणि लेफ्ट एंट्रियम मध्ये घेऊन येतात. यस, लेफ्ट एंट्रियम मधून लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड येतं थ्रू दी बायकस्पिड ऑल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल कडून आर्ट ऑफ आवर्टाच्या मार्फत प्रत्येक बॉडी मधल्या सेल्स आणि टिश्यू पर्यंत ते ऑक्सिजनेटेड ब्लड पोहोचवलं जातं. बघा ही आहे आवर्टा, दॅट इज अ ग्रेट आर्टरी. यस, त्यानंतर आवर्टाचं रूपांतर आर्टरीज मध्ये, आर्टरीजचं रूपांतर आर्टेरियल्स मध्ये, आर्टेरियल्स नंतर येतात कॅपिलरीज. कॅपिलरीज मध्ये एक्सचेंज होतं, ब्लडचं एक्सचेंज होतं ऑक्सिजनेटेड ब्लड आणि डीऑक्सिजनेटेड ब्लड. ऑक्सिजनेटेड ब्लड घेतात आणि डीऑक्सिजनेटेड ब्लड वेन्यूल्स कडे देतात आणि वेन्यूल्स ते डीऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करून मेजर वेन्स कडे देतात. रिटर्न परत मेजर वेन डीऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करून कुठे घेऊन येतात, राईट एंट्रियम. हे आहे बघा सर्क्युलेशन ऑफ दी हार्ट. मी तुम्हाला 2 वेळा सांगितलेलं आहे, खूप सिंपल आहे. तुम्ही खूप सिंपल भाषेमध्ये सांगितलेलं आहे. बघा तुम्ही जर हा व्हिडिओ कंप्लीट पाहिला ना तर तुम्ही सर्क्युलेशन ऑफ द हार्ट कधीच विसरणार नाही. यस, तर हे होतं सर्क्युलेशन ऑफ द हार्ट. नेमकं ब्लडचं सर्क्युलेशन कसं होतं. यस, आपण हे बघितलं आहे. प्रत्येक बॉडी पर्यंत ऑक्सिजनेटेड ब्लड कसं जातं आणि टिश्यू कडून डीऑक्सिजनेटेड ब्लड कसं कलेक्ट केलं जातं. यस, आपण हे बघितलं आहे सर्क्युलेशन ऑफ द हार्ट मध्ये. यस, यानंतर आपण नेक्स्ट पाहूया सर्क्युलेशन ऑफ द हार्टचे 2 टाइप्स. तर बघा सर्क्युलेशन हार्टचे 2 टाइप्स पडतात. एक आहे सिस्टेमिक सर्क्युलेशन आणि दुसरा आहे पल्मनरी सर्क्युलेशन. तर बघा सर्वप्रथम आपण पाहूया सिस्टेमिक सर्क्युलेशन काय आहे. तर बघा जे सिस्टेमिक सर्क्युलेशन आहे, हे सिस्टेमिक सर्क्युलेशन कुठून स्टार्ट होतं, लेफ्ट व्हेंट्रिकल पासून. तर बघा लेफ्ट व्हेंट्रिकल कुठे आहे, बघा लेफ्ट व्हेंट्रिकल पासून कुठे जातं, आवर्टा. आवर्टाच्या मार्फत कुठे जातं, सेल्स आणि टिश्यू पर्यंत. यस, सेल्स आणि टिश्यू पर्यंत ऑक्सिजनेटेड ब्लड दिलं जातं आणि तिथून जे वेन्युल्स आहेत, ह्या वेन्युल्स काय करत असतात, डीऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करतात आणि कुठे देतात, मेजर वेन्स कडे देतात. तर त्या मेजर वेन्स कोण आहेत, सुपेरियर व्हेना केवा अँड इन्फेरियर व्हेना केवा. सुपेरियर व्हेना केवा आणि इन्फेरियर व्हेना केवा हे डीऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन कुठे येतात, राईट एंट्रियम मध्ये. बघा लेफ्ट व्हेंट्रिकल पासून ते राईट एंट्रियम पर्यंत जो ब्लडचा प्रवास होतो त्या कशामध्ये येतं, सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये. बघा सिस्टेमिक सर्क्युलेशन जे आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लड पासून स्टार्ट होतं आणि एंड कुठे होतो, डीऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करून राईट एंट्रियम मध्ये सोडण्यापर्यंत. बघा हे आहे सिस्टेमिक सर्क्युलेशन. लेफ्ट व्हेंट्रिकल पासून आर्क ऑफ आवर्टाच्या मार्फत सेल्स आणि टिश्यू पर्यंत जातं. सेल्स आणि टिश्यू कडून डीऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट केलं जातं. कोण कलेक्ट करतं, सुपेरियर व्हेना केवा आणि इन्फेरियर व्हेना केवा. सुपेरियर व्हेना केवा आणि इन्फेरियर व्हेना केवा हे डीऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करून कुठे घेऊन येतात, राईट एंट्रियम मध्ये. बघा यानंतर आपण नेक्स्ट टाइप बघूया पल्मनरी सर्क्युलेशन. तर बघा जे पल्मनरी सर्क्युलेशन आहे, हे पल्मनरी सर्क्युलेशन कुठून स्टार्ट होतं, राईट व्हेंट्रिकल पासून स्टार्ट होतं. बघा राईट व्हेंट्रिकल पासून स्टार्ट होतं म्हणजेच बघा राईट व्हेंट्रिकल मध्ये कोणतं ब्लड असणार आहे, डीऑक्सिजनेटेड ब्लड. हे डीऑक्सिजनेटेड ब्लड पल्मनरी आर्टरीच्या मार्फत कुठे जातं, लंग्स कडे जातं. यस, लंग्स कडे जाऊन काय होतं, ऑक्सिजनेटेड होतं आणि पल्मनरी व्हेन्सच्या मार्फत कुठे येतं, लेफ्ट एंट्रियम मध्ये येतं. यस, लेफ्ट एंट्रियम मधून ते ब्लड कुठे येतं, लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येतं. बघा आपण हे जे पल्मनरी सर्क्युलेशन आहे ना, हे पल्मनरी सर्क्युलेशन स्टार्ट कुठून होतं, राईट व्हेंट्रिकल. म्हणजे इथे डीऑक्सिजनेटेड ब्लड कुठे घेऊन जातं, लंग्स कडे थ्रू दी
पल्मनरी आर्टरीच्या मार्फत लंग्सकडे जातं, लंग्सकडे ऑक्सिजनेटेड होतं, लंग्सकडून ऑक्सिजनेटेड झालेलं ब्लड कोण कलेक्ट करतं? पल्मनरी वेन्स कलेक्ट करतात आणि कुठे घेऊन येतात? लेफ्ट एंट्रियम मध्ये. यस, तर लेफ्ट एंट्रियम मध्ये आता कोणतं ब्लड आलेलं आहे? ऑक्सिजनेटेड ब्लड आलेलं आहे. बघा, राईट व्हेंट्रिकल पासून ते लेफ्ट व्हेंट्रिकल पर्यंतचा जो प्रवास आहे ब्लडचा, तर हे कशामध्ये येतं? पल्मनरी सर्क्युलेशन स्टार्ट कुठं होतं आणि एंड कुठं होतं? स्टार्ट होतं राईट व्हेंट्रिकल पासून आणि एंड होतं लेफ्ट एंट्रियम पाशी. यस, तर हे आहे पल्मनरी सर्क्युलेशन. बघा, हे आहेत सर्क्युलेशनचे दोन टाइप्स, एक आहे सिस्टेमिक सर्क्युलेशन आणि दुसरं आहे पल्मनरी सर्क्युलेशन. बघा, आय होप तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेलं असेल. खूप सिंपल आहे. सिस्टेमिक सर्क्युलेशन हे लेफ्ट व्हेंट्रिकल पासून स्टार्ट होतं आणि एंड कुठे होतं? राईट एंट्रियम पाशी. यस, पल्मनरी सर्क्युलेशन स्टार्ट कुठून होतं? राईट व्हेंट्रिकल पासून. एंड कुठे होतं? मी तुम्हाला एक डायग्राम शो करणार आहे. बघा, त्या डायग्राम थ्रू तुम्हाला समजेल की नेमकं सिस्टेमिक सर्क्युलेशन कसं होतं आणि पल्मनरी सर्क्युलेशन कसं होतं. बघा, ह्या डायग्रामच्या मार्फत तुम्हाला एकदम एक्झॅक्ट कळण. बघा, ब्लू कलर मध्ये जे दाखवलेलं आहे ते काय आहे? डीऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी आउट झालेलं आहे आणि जे बघा रेड कलर मध्ये जे दाखवलेलं आहे ते काय आहे? ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी आउट झालेलं आहे. यस, तर बघा, ह्या डायग्राम थ्रू तुम्हाला एकदम व्यवस्थित समजेल सिस्टेमिक सर्क्युलेशन आणि पल्मनरी सर्क्युलेशन. बघा, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचा आहे की जेणेकरून ज्यावेळेस मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यावेळेस तो नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचला पाहिजे. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यस, धन्यवाद.